तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील रहिवासी तसेच एका वृत्तपत्राचे उपसंपादक शेख कदीर हे सायंकाळी संग्रामपूरवरून वरवडकडे जात असताना त्यांना आवाज देत त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दिनांक 22 डिसेंबर रोजी घडली होती। याबाबत पत्रकार शेख कदीर यांनी तामगाव पोलिसात दिनांक 15 जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार संग्रामपूर येथील आपले कामकाज आटोपून ते सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून वरवड बकाल येथे घरी जात असताना रस्त्यातील मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिराजवळ वरवड बकालकडून विना नंबर असलेली एका पल्सर गाडीवर स्वार असलेल्या 3 अनोळखी इसमांनी पत्रकार शेख कदीर यांना अडवून त्यांची गाडी थांबवली व तिन्ही अनोळखी इसम गाडीच्या खाली उतरून जबर मारहाण केली। पत्रकार यांना जबर मार लागल्याने त्यांनी गाडी खाली उतरून आरडाओरड केली असता ते तिन्ही अनोळखी इसम तिथून त्यांची काळ्या रंगाची पल्सर घेऊन पसार झाले। पत्रकार शेख कदीर यांनी दुसऱ्या दिवशी हाताला सूज आल्याने ग्रामीण रुग्णालय वरवड बकाल येथे जाऊन उपचार घेतला असता त्यांना शेगाव येथील सईबाई येथे रेफर करण्यात आले। त्या ठिकाणी त्यांनी एक्स-रे व सिटी स्कॅन करून उपचार घेतला। दरम्यान हे तीनही इसम माझ्यासमोर आल्यास मी त्यांची ओळख पटवून देऊ शकतो। या घटनेतील तिन्ही अनोळखी इसमांपासून माझे जीवितास धोका आहे, त्याकरिता त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी पत्रकार शेख कदीर यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर ते वरवड बकाल 6:30 वाजेच्या दरम्यान वरवड बकाल रस्त्यानं मला अनोळखी इसमांनी आवाज दिला, "ओ पत्रकार थांबा" असे म्हणून थांबलो आणि मला त्यांच्या तोंडाला सगळे दुपट्टे वगैरे बांधलेले, परंतु त्यावेळी थंडीचा एक मौसम होता, त्यामुळे मला कोणतीही शंका आलेली नव्हती। आणि यावेळी एक व्यक्ती ज्यानं बंदरटोपी घातलेली होती त्या व्यक्तीनं गाडी चालू ठेवली। 2 व्यक्ती उतरले। 2 व्यक्तीपैकी एका व्यक्तीच्या हाती फावडं होतं आणि तो पळत तिथून आला आणि त्यानं मला शिवगाळ करत मला म्हणाला की, "ओ पत्रकारा, तू मला आपल्या पुरवठा अधिकारीच्या कार्यालयात कशासाठी पोलीसवाले पाठवले? तुले जीवानं खलास करून टाकतो" आणि गंदे शिव्या देऊन तर मला डोक्यात फावडं मारलं। ते फावडं माझ्या डोक्यात बसलं असतं। मी मोटरसायकलवर होतो, तसंच मी असा हात फिरवला तर त्याचा जे फावडं होतं माझ्या हातावर लागल्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला आणि मला दुखापत झाली। तसंच मी गाडीच्या खाली उतरलो आणि ओरडाओरडी केली असता ते तिघही गाडीवर बसून पसार झाले। एका सर्वसाधारण पत्रकाराच्या इकडे क्यू करून सत्याची पडताळणी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत आणि मला एक न्याय द्यावा अशी एक मी प्रशासनाला विनंती करतो।